कागल सीमा तपासणी नाक्यावर तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक करणं, अयोग्य नियोजन, चुकीचं वळण, जीव घेण्या प्रवासापर्यंत झालेल्या अपघातातील बळी या सर्वांचा सारासार विचार करता कागलचा टोल नाका तत्काळ बंद करावा अशी मागणी टोल हटवा हायवे बचाव कृती समितीच्या वतीनं कागलचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागलजवळ टोल नाका उभारण्यात आलाय। तेथील चुकीच्या मार्गक्रमणामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते। चुकीचं नियोजन, वारंवार होणारे रस्त्यातील अपघात आणि अपघातात मरण पावलेले निष्पाप बळी याला वाली कोण असा सवाल इथं उपस्थित होतोय। प्रशासन या बाबींकडे पाठ फिरवते। नागरिकांच्या जीवाशी खेळली जाणारी इथली व्यवस्था आहे ती बंद करणं ही काळाची गरज आहे। दरम्यान बॅरिगेड्स लावून हायवे अडवून धरलाय। कागलजवळील टोल नाका म्हणजे चर्चेचा विषय बनलाय। या ठिकाणी टोलच्या नावाखाली वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक केली जाते। हा टोल नाका बंद करावा अशी मागणी सीमा भागातील जनतेनं किंबहुना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कागल शहराध्यक्ष अजित मोडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावून धरली आहे। यापूर्वीही बैठका पार पडल्या आहेत, परंतु प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करते आणि पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी अवस्था आहे। या टोल नाक्यावरून सीमा भागातील नागरिक दैनंदिन कामासाठी ये-जा करत असतात, त्यांनाही इथल्या प्रशासनाचा फटका बसलाय। या ठिकाणी असलेले पोलीस सर्वांना वेठीस धरतात, त्यामुळे हा टोल नाका बंद करावा अशी मागणी टोल हटवा हायवे बचाव कृती समितीच्या वतीनं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मल्हार पाटील, अजित मोडेकर, म्हाळू करिकट्टी, धनराज घाडगे, बाळासो पाटील, वैभव आडके, वैभव मोडेकर, धनाजी नागराळे यांच्यासह सीमा भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनाच्या प्रती कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर गावटे यांच्यासह वरिष्ठ पातळीवर देण्यात आल्या आहेत।